संविधान जागृती देशाची प्रगती बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे. संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र. द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन करणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड सर. सर बौद्धाचार्य असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. आजच्या कार्यक्रमाचा पुष्प क्रमांक आहे 1229. आजचे वक्ते आहेत आदरणीय डॉक्टर डी.टी. गायकवाड सर. हे गायकवाड सर माजी ग्रंथालय व माहिती अधिकारी असून केंद्रीय जन आणि विद्युत संशोधन केंद्र खडकवासला पुणे. त्यांचा आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा उलगडताना. सर अतिशय उत्कृष्टपणे आपल्या समोर मांडणार आहेत. डॉक्टर डी.टी. गायकवाड सर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या उपक्रमाला कार्यक्रमाला सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर डी.टी. गायकवाड सर. खर तर तुम्ही कोणी असा काही करा परंतु मानवतेसाठी एक व्हा, मानवी ऐक्यास बाधक असे कृत्य करू नका असा विश्वसंदेश देणारे तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध. त्याचप्रमाणे अविद्या विनाशाचं कारण सांगणारे की ज्यांनी विद्या मती नीती आणि गती यांना आपलं जीवनमूल्य मानलं नव्हे तर प्रत्येक स्त्रियांसाठी घराघरातून वाघिणीच्या दुधाचा रथ सुरू केला. ते स्त्री शिक्षणाचे उद्धार करते, स्त्री पुरुष समतेच्या क्रांतीचे जनक की ज्यांनी 1868ला अस्पृश्यांसाठी आपला पाण्याचा हौद खुला केला नव्हे तर 1860 ते 1890 या 30 वर्षामध्ये जवळजवळ 30 वर्ष भारतवर्षामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये अन्न आणि पाण्या वाचून कित्येक म्हणजे लक्षावधी लोकांचे मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी आपल्याला पाहावयास मिळतात. तर त्यावेळी त्यांनी आपला स्वतःचा हौद बांधला आणि मग तो हौद पिण्यासाठी अस्पृश्यांसाठी खुला केला आणि त्यांच्या सामाजिक क्रांतीचा प्रारंभ बिंदू खर तर पाणी हा ठरला. 1888ला खर तर एक सर विल्यम हंटर कमिशन आलं होतं. त्या कमिशन पुढे बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण हे अनिवार्य आणि मोफत करावं, म्हणजे त्यांच्यासाठी वसतिगृह बांधावीत नव्हे तर पहिल्यांदा उपेक्षितांना शिक्षण द्यावं आणि मग अपेक्षितांना द्यावं, नव्हे तर स्थानिक कराची ही जी रक्कम आहे ती शिक्षणासाठी खर्च करावी असं निवेदन देऊन आपली साक्ष नोंदविणारे महात्मा ज्योतिराव फुले. त्याचप्रमाणे ज्यांनी पिंपळाच्या झाडाखाली डोळे मिटून बसलेला ध्यानस्थ बुद्ध पाहिला नाही परंतु अमानुष जातीव्यवस्थेविरुद्ध लढणारी एक महान प्रेरणा म्हणून ज्याच्याकडे पाहिले ते बोधिसत्व क्रांती सूर्य, म्हणजे ज्यांना आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो, द क्रिएटर ऑफ द युनिव्हर्स म्हणजे वर्ल्ड साइन ऑफ इक्वॅलिटी, जे क्रांती सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करून सर्व या ग्रुपवरच्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या सर्व सभासदांना मी खरं तर सविनय जयभीम करतो. आणि प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शुभेच्छा देतो व त्या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना माझ्या वतीनं म्हणजे आमच्या समीक्षा फाउंडेशनच्या वतीनं आणि संविधान जागृती देशाची प्रगती या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांना खरं तर भावपूर्ण आदरांजली मी अर्पण करतो आणि सर्व शहीदांना खरं तर मानाचा मुजरा करतो. आणि त्याचप्रमाणे या व्याख्यानमालेच्या संयोजकाचेही खरं तर मी पहिल्यांदाच विशेष आभार व्यक्त करतो. तर खरं तर मित्र 2025 हे वर्ष म्हणजे मी प्रचंड बिझी होतो, म्हणजे व्यस्त होतो आणि या 2025 या सालामध्ये अनेक घटना खरं तर माझ्याकडून घडल्या गेल्या की जवळजवळ म्हणजे एकूण 4 पुस्तकं या भारतवर्ष म्हणजे या 2025 या वर्षामध्ये खरं तर मी प्रकाशित केली. त्यापैकी पहिलं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के जल संसाधन पर प्रमुख भाषण हे सम्यक प्रकाशन नवी दिल्लीहून खरं तर हे छापून आलं. त्यानंतर फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्वज्ञान
असं पुस्तक खर तर 6 डिसेंबर 2025 ला हे प्रकाशित झालं. आणि ते खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या तिथं खरं तर अनुयायांच्या हस्ते मी ते खरं तर लोकार्पण त्या पुस्तकाचं केलं. त्याचप्रमाणे 6 डिसेंबरला म्हणजे सम्यक प्रकाशनच्या वतीनं अ, नवी दिल्लीच्या असे होते आपले बाबासाहेब. खरं तर या ग्रंथाचे अनुवादक आपल्या ग्रुपवर आहेत. खरं तर मी त्यांचं खरं तर मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो ग्रुपवर जॉईन झाल्याबद्दल. नव्हे तर असे होते आपले बाबासाहेब या पुस्तकाच्या खरं तर 5 आवृत्त्या उत्तर प्रदेशामध्ये निघालेल्या आहेत. आणि ते त्याचं अधिक सर्क्युलेशन खरं तर त्या भागामध्ये आहे. आणि ते पुस्तक म्हणजे मूळचं शांती स्वरूप बौद्ध या लेखकांचं, की ज्यांना नानकचंद रत्तूंची खरं तर प्रस्तावना आहे. आणि हे पुस्तक मराठी वाचकांपर्यंत देखील जायला पाहिजे या भावनेने आणि अतिशय पोटतिडकीने म्हणजे डॉक्टर अनिल गजभिये म्हणजे आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक, अनुवादक खरं तर ते नेमके पुण्यामध्ये वास्तव्यासाठी आता आलेले आहेत. म्हणजे खरं तर त्यांनी डॉक्टर अनिल गजभिये यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद खरं तर केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जलसंसाधनावरील बीज भाषणं असं मराठी पुस्तक म्हणजे अशी एकूण 4 पुस्तकं 2025 या साली खरं तर माझी प्रकाशित झाली. कारण मित्र माझ्याकडं सांगण्यासारखं पुष्कळ डेटा आहे. तर आत्ता जे आगामी म्हणजे 2026 मध्ये खरं तर फुले आंबेडकर शोषितों का क्रांती दर्शन असा अनुवाद डॉक्टर अनिल गजभिये सरांनी जवळजवळ ते काम ते संपवत आलेले आहेत. लवकरच त्या ग्रंथाचं आणि त्या मजकुरांचं टायपिंग, डीटीपी आणि लवकरच ते होण्यासाठी जाईल. दुसरं म्हणजे माझे दुसरं पुस्तक आहे भारतीय जलसंस्कृती आणि आंबेडकरांचा जलसमाजवाद. खरं तर हे पुस्तक एप्रिल 2023ला प्रकाशित झालं. परंतु मराठीत प्रकाशित झालं. परंतु त्याचा इंग्रजी अनुवाद म्हणजे इथल्या MITच्या प्राध्यापिका म्हणजे नीलम पंडित ह्या करत आहेत. जवळजवळ याचंही म्हणजे जे अनुवाद आहे तो पूर्ण होत आलेला आहे. आणि ते पुस्तक असं आहे की डॉक्टर आंबेडकर्स वॉटर सोशलिझम म्हणजे इंडियन वॉटर कल्चर अँड डॉक्टर आंबेडकर्स वॉटर सोशलिझम हा अनुवाद देखील छापून येईल असं मला खरं तर सोडताना अतिशय नम्रपणे सांगायचं आहे. त्याचप्रमाणे तिसरं पुस्तक माझं येण्याची शक्यता या वर्षामध्ये आहे. तो त्याचा पहिला ड्राफ्ट माझ्याकडे आलेला आहे आणि मी ते खरं तर अंतरापेक्षा दिशा महत्वाची असं बाबासाहेबांचं चरित्रात्मक पुस्तक मी या 2026 या वर्षामध्ये खरं ते पूर्ण होईल अशी आशा करतो. आणि मी नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा काय आहे ते शोधणं, लेखन करणं आणि भाषण करणं हे काम सध्या खरं तर चालू आहे. म्हणजे ग्रंथ बाहेर आला की तो चालवावाही लागतो. म्हणजे वाचनासाठी वाचकांना जागृत करावं लागतं. म्हणजे वाचन चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे या खरं तर माझा प्रयत्न राहिलेला आहे. आणि मी आपल्या व्याख्यानमालेत दुसरं सांगतो की मी या व्याख्यानमालेमध्ये खरं तर 5 जुलै 2025ला फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्वज्ञान या विषयावर आपल्याशी संवाद साधला होता. परंतु मुकेश गायकवाड आणि संयोजक यांच्याशी माझं बोलणं झालं आणि मग हा विषय झालेला आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा उलगडताना असा विषय ठेवावा म्हणून मी खरं तर त्यांना रिक्वेस्ट केली आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा उलगडताना हा विषय घेऊन आपल्या पुढे अतिशय नम्रपणे काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे. तर मित्र, बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की आता गेल्या 6 डिसेंबरला 2025च्या म्हणजे मुंबई इथल्या चैत्यभूमीवर म्हणजे सुमारे 8-10 लाख लोकांचं बांधव तिथं दर्शनासाठी खरं तर आले होते अशी नोंद मी वाचली. आणि ज्या दिवशी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं
त्या दिवसाची आठवण म्हणून लाखो लोक नागपूरच्या दीक्षाभूमीवर खरं तर जमतात, हे आपणा सर्वांना माहीत आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी म्हणजे शहीद झालेल्या वीरांना म्हणजे भीमा कोरेगाव इथं मानवंदना देण्यासाठी आले होते. म्हणून तिथल्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षी सुमारे 20 ते 25 लाख लोक यावर्षीही आल्याच्या नोंदी आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे आज तरी म्हणजे जगाच्या पाठीवर एका व्यक्तीच्या अनुषंगानं इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्रित येणं, म्हणजे सामाजिक अभिसरण होणं आणि कोट्यावधी पुस्तकांची खरेदी आणि विक्री होणं, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांखेरीज म्हणजे कोणत्याच महापुरुषाची अशी जयंती किंवा महापरिनिर्वाण दिन किंवा त्यांच्या घटनेचा दिवस म्हणजे साजरा करताना खरं तर दिसत नाही. म्हणजे ही भावना किती खोलवर रुजली आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांविषयीची ही जी भावना आहे ती आंबेडकर अनुयायामध्ये किती खोलवर रुजली आहे, हे आपणास खरं तर यावरून दिसून येईल. कारण मित्र, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचे खरं तर बाबासाहेब आंबेडकर, आता आपणाला आपण बाबासाहेबांचे चरित्र आपण वाचतो की बाबासाहेब एका ठिकाणी म्हणजे युद्धही होते आणि दुसऱ्या बाजूला बुद्धही होते. म्हणजे एका डोळ्यामध्ये शांतीही होती आणि एका डोळ्यामध्ये त्यांच्या क्रांतीही होती. नव्हे तर त्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे शोषितांचे अश्रू होते, म्हणजे गळ्यात ज्वालामुखी होता आणि विश्वातल्या समान नागरिक कायद्याचं खरं तर एक सर्जनशील रूप खरं तर बाबासाहेब आंबेडकर होतं. म्हणजे बाबासाहेब या 20व्या शतकातले एक मोठे राष्ट्रपुरुष होऊन गेले आणि आता तर बाबासाहेब संपूर्ण जगातला एक विश्वप्रणेता म्हणून संबोधले जात आहेत. तेव्हा एक वैचारिक वारसा खरं तर बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या डॉक्टर एक मिनिट, डॉक्टर एक मिनिट, अनिल गजबींचा माईक बंद करायला सांगा. तुमचा आवाजामध्ये खळखळ येते. गजबी सर, आपला माईक बंद करा प्लीज. गजबी सर, आपला माईक कृपया बंद करा, म्हणजे तो थोडासा खरखर येणार नाही. त्यामुळं खर तर बाबासाहेब या विश्वातले राष्ट्रपुरुष आणि आता म्हणजे विश्वप्रणेता म्हणून संबोधले जात आहेत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे भारतच नव्हे, आपणच नव्हे किंवा ही व्याख्यानमालाच नव्हे, तर संपूर्ण जग हे एक वैचारिक वारसा त्यांच्यामध्ये शोधताना खरं तर दिसत आहे. यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा कोणता आहे हे आपल्याला खरं तर हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे अलीकडच्या घटना घ्या किंवा अनेक वर्ष झाली आंबेडकरांची लोकप्रियता आणि अनुयायी संख्येत वाढ होत आहे, म्हणजे हे खरं तर विशेष आहे. तर मित्र, बाबासाहेब आंबेडकरांचा आता अलीकडचा नेमका कोणता वारसा आहे? त्यांच्या आयुष्यातला काहीतरी एक घटनाक्रम आपण जर पाहिला तर बाबासाहेबांना 6 डिसेंबर 2025 ला महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला. तो 69वा होता. 14 जानेवारी 1927 ला खर तर बाबासाहेबांनी भीमा कोरेगावला भेट दिली. तो खर तर 125वा मला वाटतं तो भीमा कोरेगावचा शौर्य दिन होता. आणि 26 जानेवारीला खर तर भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा अमृत महोत्सव खरं तर संपूर्ण देशाने साजरा केला. त्याला 76वा खरं तर तो साजरा करण्यात आला. आणि 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी जे आपल्या भारतीय संसदेमध्ये जे भाषण दिलं, त्या भाषणाला देखील जवळजवळ 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नव्हे तर 1948 ला बाबासाहेबांनी पी नरसूच्या एका ग्रंथाला म्हणजे इसेन्स ऑफ बुद्धिझम या ग्रंथाला प्रस्तावना दिली होती आणि त्याही प्रस्तावनेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नव्हे तर 1948 ला दुसरं एक बाबासाहेबांनी द अनटचेबल या ग्रंथाला देखील बाबासाहेबांच्या 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नव्हे तर 78 वर्ष या ग्रंथाला देखील होतात. म्हणून समाज प्रबोधनाच्या सर्व अंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर या ग्रंथांना व घटनांना अतिशय अनन्यसाधारण असं महत्व
खरं तर निर्माण झाला आहे. म्हणजे आपण 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं लोकशाही च्या विषयावर जे झालेलं भाषण आहे, त्याला अमृत महोत्सव खरं तर आपण साजरा केलेला आहे. नव्हे तर 1948ला द अनटचेबल हे जे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, तर या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणजे अस्पृश्य पूर्वी पराभूत लोक होते. म्हणजे बौद्ध धर्म म्हणजे गोमांस खाणे न सोडल्याने त्यांना अस्पृश्य मानलं गेलं. तसेच बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यांच्या श्रेष्ठत्वासाठी जो संघर्ष खरं तर झाला, यातूनच अस्पृश्यतेचा जन्म झाला. विशेष म्हणजे या ग्रंथाला बाबासाहेब आंबेडकरांनी रुसो आणि व्हॉल्टेअर या विचारवंताचा विशेष उल्लेख खरं तर या ग्रंथामध्ये केलेला आपल्याला आढळून येईल. म्हणजे ब्राह्मणी वाङ्मयानं व्हॉल्टेअर सारखा बुद्धिवादी नव्हता निर्माण केला नाही. म्हणजे मागासवर्गीय समाजामधून म्हणजे व्हॉल्टेअर आणि रुसो सारखा एक साहित्यिक निर्माण व्हावा असं बाबासाहेबांनी इच्छा खरं तर त्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेली आहे, आपल्याला दिसून येईल. नव्हे तर रुसो आणि व्हॉल्टेअर खरं तर फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून अलीकडचं जग त्यांना ओळखतं. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या तत्वाचा खरं तर जगभर प्रसार केला. नव्हे तर भगवान बुद्धाच्या नंतरची खरं तर फ्रेंच राज्यक्रांती. परंतु रुसो आणि व्हॉल्टेअर या विचारवंतासोबत खरं तर या विचारवंताचा बाबासाहेबांच्या म्हणजे बुद्धिमत्तेवर अतिशय खोलवर असा प्रभाव झाला होता. त्याचप्रमाणे आंबेडकरांच्यावर म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल, एडमंड बर्ग, थॉमस पेन आणि थॉमस जेफरसन या विचारवंतांच्या विचाराचाही प्रचंड प्रभाव खरं तर बाबासाहेबावर पडला होता. म्हणजे बाबासाहेबांनी यामुळेच खरं बाबासाहेबांनी पुढे अस्पृश्यता, जातीयता, वर्णधर्माची पद्धत म्हणजे कशी ही अनसायंटिफिक आहे, कशी ही अशास्त्रीय आहे आणि ही कशी अनैसर्गिक आहे आणि कशी कालबाह्य आहे, हे खरं तर बाबासाहेबांनी त्यांच्या दाखवून दिलेलं आहे. म्हणजे थॉमस पेन सारख्या विचारवंताच्या परखड भाषेमधून खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला इथल्या व्यवस्थेला सांगितलेलं आहे, की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची किंवा दुसऱ्या माणसाची किंवा एक पिढी दुसऱ्या पिढीची मालमत्ता होऊ शकत नाही. हे बाबासाहेबांनी ठणकावून खरं तर सांगितलेलं आहे. म्हणजे थॉमस पेनच्या कॉमन सेन्स या 48 पानाच्या ग्रंथावर अमेरिकन राज्यक्रांती झालेली आहे. म्हणजे थॉमस पेन या ग्रंथावर अमेरिकन ठराव खरं तर पास झाला आहे. नव्हे तर थॉमस पेननी राईट्स ऑफ मॅन हे जे पुस्तक लिहिलं होतं, तर या म्हणजे पुस्तकाचे लेखक थॉमस पेन यांच्यावर जॉर्ज वॉशिंग्टन याला हे पुस्तक खरं तर हे अर्पण केलं होतं आणि महात्मा फुल्यावर थॉमस पेननी लिहिलेल्या पुस्तकाचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा खूप प्रभाव पडला होता. अब्राहम लिंकनवर खरं तर लाईफ ऑफ वॉशिंग्टन या ग्रंथाचा प्रभाव पडला होता. थॉमस जेफरसन म्हणजे बाबासाहेबांवर थॉमस जेफरसन यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव खरं तर पडला होता आणि ब्रिटिश अमेरिकेच्या हक्काचं एक संक्षिप्त दर्शन असं एक पुस्तक म्हणजे नोट्स ऑफ व्हर्जिनिया हे पुस्तक खरं तर थॉमस जेफरसननी प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबाप्रमाणे थॉमस जेफरसन देखील म्हणजे ग्रंथ वाचन व ग्रंथसंग्रहाची त्यांना आवड होती. आपणास माहित असेल की थॉमस जेफरसन प्रमाणे म्हणजे बाबासाहेबांना देखील ग्रंथ वाचनाची आणि ग्रंथसंग्रहाची खूप मोठी आवड होती. आपणास माहित नसेल किंवा असं मी नम्र आपल्या माहितीसाठी सांगतो की थॉमस जेफरसन हे आपल्या 250 एकर जमिनीवर म्हणजे राहत्या घराजवळ व्हर्जिनिया विद्यापीठाची खरं तर स्थापना त्यांनी केली होती आणि राहत्या खोलीमध्ये बसून त्यांनी दुर्बिणीमध्ये बसून तो विद्यापीठाचा कारभाराचा खरं तर देखरेख करत असत. म्हणजे जेफरसन उत्तम पोशाख खरं तर ते वापरण्याची हौस त्यांना होती. तशीच हौस बाबासाहेबांना देखील होती. हे आपल्याला खरं तर मी या निमित्तानं सांगतो. कारण थॉमस जेफरसन हे खूप मोठे संविधान व कायदे याचे एक सखोल अभ्यासक होते. म्हणजे एक घटनाकार होते. म्हणजे एक कॉन्स्टिट्युशनलिस्ट होते असं मला आपल्याला खरं तर सांगावं लागेल. म्हणजे या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर इंग्रज विचारवंतांचा खरं तर प्रभाव होता. या निमित्तानं हे सांगणं खरं तर मला अनिवार्य वाटतं.
म्हणजे बाबासाहेब या देशातील शोषितांच्या क्रांती तत्वज्ञानाचे जनक होते. या अर्थानं खरं तर मी एक पुस्तकच म्हणजे फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्वज्ञान असं पुस्तकच मी खरं तर आपल्या पुढे घेऊन आलेलो आहे. तर मित्र, खरं तर आज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे आणि बाबासाहेबांचा विचार आणि कृती जिवंत राहावी म्हणजे त्यांचा नावानं एक नामांतर म्हणजे त्यांचं विद्यापीठाला एक नाव द्यावं म्हणजे विद्यापीठाची परंपरा प्रगल्भ आणि प्रभावी व्हावी नव्हे तर शिक्षण विषयक दृष्टिकोन यांना एक सन्मान मिळावा म्हणून नामांतर व्हायला पाहिजे. यासाठी जो संघर्ष झाला म्हणजे त्यांचं ज्या या संघर्षामध्ये अनेकांनी खरं तर आपल्या प्राणांची आहुती दिली, शहीद झाले. मरणोपरांत खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर झालं, ही मागणी मान्य झाली. परंतु हा विषय किंवा हा संघर्ष जवळ-जवळ 17 वर्ष चालला होता आणि या लढ्यात महाराष्ट्रभर म्हणजे आंदोलन विविध ठिकाणी खरं तर सत्याग्रहामध्ये अनेक लोकांच्या म्हणजे प्राण गेलेले आहेत, आहुत्या गेलेल्या आहेत. जवळ-जवळ म्हणजे सुमारे 27 सैनिकांनी आपला जीव या संघर्षामध्ये गमावलेला आहे. नव्हे तर 10,000 झोपड्या या काळात म्हणजे या 17 वर्षाच्या काळामध्ये 10,000 दलितांच्या झोपड्या जाळल्या गेल्याच्या नोंदी खरं तर मला वाचायला मिळतात. नव्हे तर या संघर्षामध्ये पोचीराम कांबळे म्हणजे खरं तर पोचीराम कांबळेना भर चौकामध्ये इथल्या सवर्णांनी जाळलेला आहे. मग जनार्दन मेवाडे म्हणून होते तर त्याच्या अंगावर जवळ-जवळ 150 वार खरं तर त्यांना करण्यात आले आणि तू जय भीम म्हणशील का? तर तो म्हणायचा मी जय भीम. तर तू जय भीम म्हणशील का? तो म्हणायचा जय भीम. आणि असं म्हणत त्याला त्याच्या अंगावर 150 वार करून खरं तर जनार्दन मेवाडेना ठार मारण्यात आलेला आहे. म्हणजे गौतम वाघमारे यांना देखील जाळून मारण्यात आलं. म्हणजे डोमाजी गडबे, अविनाश डोंगरे, गवई बंधूचे तर डोळे काढले होते. म्हणजे विलास डाने व इतर भीमसैनिक खरं तर शहीद झाले. त्यांच्या या प्राणांचं बलिदान महाराष्ट्र केव्हाही विसरू शकणार नाही. म्हणून मी माझ्या वतीनं आपल्या व्याख्यानमालेच्या सर्व सभासदांच्या वतीनं आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खरं तर या शहीद झालेल्या भीमसैनिकांना मी पुन्हा एकदा त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या बलिदानाला मी खरं तर सॅल्यूट करतो आणि मानाचा मुजरा करतो. मित्रो, म्हणजे खरं तर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात यावं असं पहिली मागणी खरं तर प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र वाहुळ यांनी 26 जून 1974 ला केली होती आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाला एक पत्र पाठवलेलं होतं. त्यावेळचे एक अवर सचिव वि. श. करंदीकर होते आणि त्यांनी प्राध्यापक डॉक्टर वाहुळ यांना पत्र पाठवून कळविलं होतं की तुमच्या पत्राची दखल घेण्यात आलेली आहे आणि तुमचं म्हणणं आम्ही शासन याची दखल घेत आहे असं पत्र देखील खरं तर नागपूरचे एक पत्रकार आणि संग्राहक मिलिंद मानकर यांनी एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं आणि तो संदर्भ दिला होता. यानंतर नामांतर करण्यासाठी 17 वर्ष खरं तर संघर्ष हा चालला होता आणि शेवटी 14 जानेवारी 1994 ला म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार झालं आणि ही वस्तुस्थिती आपल्याला खरं तर विसरता येणार नाही. तेव्हापासून तिथल्या औरंगाबादच्या म्हणजे विद्यापीठाचं प्रवेशद्वार हे प्रेरणास्थान झालेलं आहे. खरं तर विद्यापीठाची 700 एकर जमीन आहे. म्हणजे विद्यापीठ हे 700 एकर जमिनीवर विद्यापीठ आहे आणि दुसऱ्या 200 एकर जमिनीवर खरं तर नागसेन वनाची निर्मिती आहे. म्हणजे असा एकूण 800-900 एकर जमीन खरं तर ती औरंगाबादला आहे. या विद्यापीठात खरं तर अनेक म्हणजे पहिल्या पिढीतले म्हणजे शेतकऱ्यांची मुलं, शेतमजुरांची मुलं, दलित, कष्टकरी वर्गातील म्हणजे विद्यार्थ्यांची खरं ही शैक्षणिक भूमी झाली आणि कारण त्यांच्या आयुष्याला त्यांनी या विद्यापीठाने आकार दिला आणि खरे तर या लढ्यातील मराठवाड्यातील अनेक दलितांच्या घरांची राख रंगोळी झाली. पण जोगेंद्र कवाडी यांनी तर खूप मोठा लॉंग मार्च खरं तर काढला होता आणि या लॉंग मार्च मध्ये म्हणजे मामा सरदार, कवी इमो नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोंदाडे, जगदीश थूल, थॉमस कांबळे, जे के नारायण, गोपाळराव आटोटे, नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाने, भिवा बडगे,
सरोज मेश्राम इत्यादी कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी खरं तर ते सज्ज झाले होते. आणि खरं तर नागपूरमधून विशेष करून म्हणजे ऍडव्होकेट विमल सूर्य चिमणकर, प्राध्यापक रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे, म्हणजे राजन वाघमारे, भूपेश थुलकर, म्हणजे दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमकुवर आणि मधु दुधे, विलास पाटील, बाळू हिरोळे, सुनील लामसोंगे असे असंख्य कार्यकर्त्यांनी या लॉंग मार्च मध्ये खरं तर सहभाग घेतला होता. आणि या नामांतराला खरं तर विरोध करत होते ते औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव आणि नरहर कुरुंदकर यांनी खरा त्यांना प्रचंड विरोध केलेला आहे. नव्हे तर शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे, जे आपण हिंदू हृदय सम्राट म्हणतो, त्या ठाकरेंनी देखील म्हणजे तुमच्या घरात नाही पीठ तर तुम्हाला कशाला पाहिजे विद्यापीठ, असं त्यांनी हिणवलं होतं. आणि या विरोधामुळं आंबेडकरी जनता पेटून उठली होती आणि नामांतराची मागणी खरं तर जोर धरत होती. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलनं होत होती. जातीवादी लोक म्हणजे लोकांवर खूप मोठा अन्याय, अत्याचार आणि जाळपोळ खरं तर होत होती. म्हणजे आपल्या लोकांचं रेशनिंग आणि खरं तर किराणा माल त्यांनी देणं बंद केलं होतं. काही लोकांना पाणी भरू देत नव्हते. काही लोकांना म्हणजे गावातून जायला बंदी केली होती. म्हणजे इतकी सवर्णांनी आपल्या दलितांना छळलं होतं. आणि तत्कालीन मुख्यमंत्री खरं तर शरद पवार होते. आणि त्यावेळी त्यांनी 17 वर्षाच्या या अथक लढ्यानंतर म्हणजे 14 जानेवारी 1994 डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी नामांतराची घोषणा केली. आणि यावेळी अनेक नेतृत्व खरं तर पुढे आले. म्हणजे गंगाधर गाडे देखील हे या आघाडीवर होते. तर या अर्थानं खरं तर यावर डॉक्टर सुधीर गव्हाणे म्हणजे आपल्या यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे खरं तर ते कुलगुरू होते, म्हणजे माजी कुलगुरू होते. यावर त्यांनी नामांतर एक लढा एक शोध असं पुस्तक खरं तर त्यांनी काढलेलं आहे. आणि कार्यकर्त्यांना मी खरं तर अतिशय सांगेन की ते आवर्जून आपण वाचावं. आणि या अंगानं खरं तर हा जो मराठवाडा चा जो विद्यापीठाचा जो लढा आहे तो अस्पृश्यांचा लढा, हा खरं मानव मुक्तीचा लढा खरं तर बाबासाहेब मानत होते. म्हणजे बाबासाहेब म्हणजे अस्पृश्यांचा लढा हा मानव मुक्तीचा लढा म्हणावा लागेल, या भूमिकेतून खरं तर त्याच्याकडे पाहत होते. आणि एकूण 27 लोकांनी म्हणजे लोकांनी प्राणांची आहुती आणि बलिदान दिलं. आणि 10,000 झोपडपट्ट्या जाळल्या गेल्या. याच्या नोंदी आपल्याला वाचायला मिळतात. जर बाबासाहेब जिवंत असते तर ते म्हणाले असते, अरे एवढ्या लोकांची हानी होत असताना मला माझं नाव नको, माझी माणसे हवेत, असं बाबासाहेब नेहमीच म्हणाले असते. कारण बाबासाहेबांनी इथं समता नांदावी, म्हणजे इथं बंधुभाव नांदावा, व्यक्ती स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिली, भाषणं दिली, अनेक लाक्षणिक आंदोलने व सत्याग्रह केले. केवळ मानव मुक्तीसाठी होती हे विसरता येणार नाही. कारण बाबासाहेब इथल्या शोषितांना, इथल्या वंचितांना, उपेक्षितांना, नाडलेल्या, पिडलेल्या, कोसळून खाली पडलेल्या माणसाला सामाजिक समानता आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मानव मुक्तीचे लढे बाबासाहेबांनी लढलेले आहेत. म्हणजे गरिबी हटाओ कार्यक्रमासाठी बाबासाहेब संघर्ष करत नव्हते किंवा भाकरी मिळावी म्हणून संघर्ष करत नव्हते. म्हणजे इथला धर्मग्रंथ, इथली पुरोहितशाही, इथला मोक्ष, इथला आत्मा, इथला म्हणजे स्वर्ग नरक, म्हणजे वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था निर्माण करणाऱ्या संकल्पनाच्या मुळावरच बाबासाहेबांनी घाव घालत होते. म्हणजे बाबासाहेब म्हणजे विना शस्त्राची लढाई खरं तर ते लढत होते. नव्हे तर बाबासाहेबांचं मनुस्मृती दहन, 1927चा महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह, 1929ला पुणेचा पर्वतीचा सत्याग्रह, 1930च्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह. आणि की तो काळाराम मंदिराचा सत्याग्रह 5 वर्ष 11 महिने 7 दिवस खरं तर चालू होता. आणि 1930, 31 आणि 33ला म्हणजे दलितांच्या हक्क संरक्षणासाठी जे बाबासाहेबांनी निवेदनं घेतली, ती निवेदनं, 1932ची पुणे कराराची भूमिका, 1936ला म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेची भूमिका, 1942ला ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या स्थापनेची भूमिका घ्या, किंवा बाबासाहेब 1946ला म्हणजे लखनौ, नागपूर, कानपूर येथे असंख्य लाक्षणिक सत्याग्रह बाबासाहेबांनी केले. तेव्हा बाबासाहेबांनी इथल्या प्रत्येक घटनांमध्ये म्हणजे अतिशय लोकशाही मार्गानं, अतिशय रचनात्मक पद्धतीनं, रक्ताचा एक बिंदूही न सांडता अतिशय रचनात्मक पद्धतीनं इथल्या माणसाला अधिकार मिळावेत, हक्क मिळावेत म्हणून खरं तर ते मांडणी करत होते. परंतु त्याच बाबासाहेबांच्या
म्हणजे बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी इथल्या प्रस्थापितांनी विरोध केला आणि त्यानंतर बाबासाहेब खरं तर नव्हते. बाबासाहेब जिवंत असते तर ते म्हणाले असते, की "अरे, मी थुंकतो अशा या नामांतरावर. असं मला हे नाव नको आहे. मला माझी माणसं हवीत, मला माणुसकी हवे, मला मानवमुक्ती हवे." असं बाबासाहेबांनी मागणी केली असती. म्हणून बाबासाहेब जिवंत असताना हे असे प्रकार झाले नाहीत, परंतु बाबासाहेबांच्या मरणोपरांत खरं तर बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांविषयी खरं तर एन. शिवराज यांनी म्हटलेलं आहे, की "डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह." म्हणजे मृत आंबेडकर हे जिवंत आंबेडकरांपेक्षा जास्त धोकादायक आहेत आणि जास्त डेंजरस आहेत. हे आपल्याला खरं तर ह्या घटनेवरून आपल्याला दिसून येईल. खरं तर ह्या आपण काळजावर लिहून ठेवलं पाहिजे, की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन आंबेडकर अलाइव्ह. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या खरं ते पाळाव्या लागतील. कारण आज ते बाबासाहेब नाहीयेत. म्हणजे समाजवादी धम्म दिला, तो पाळावा लागेल. कारण आज आपल्यासोबत बाबासाहेब नाहीत. बाबासाहेबांनी संविधान दिलं, सेक्युलरिझम दिला, ते आपल्याला पाळावं लागेल. कारण आज आपल्यासोबत बाबासाहेब नाहीयेत. बाबासाहेबांनी नवसंस्कृती निर्माण केली, इहेवादी संस्कृती निर्माण केली, ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. कारण आज बाबासाहेब आपल्यासोबत नाहीयेत. तेव्हा एका बाजूला माणसाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष करत होते, तर दुसऱ्या बाजूला इहेवादी संस्कृतीची मांडणी बाबासाहेब करत होते. या अर्थानं आपल्याला सेक्युलरिझमकडे ते कसे वाटचाल करत होते, या देखील विचाराचा वारसा आपल्याला पुढे चालवावा लागेल. म्हणजे बाबासाहेब धर्म सोडून धम्माकडे जात होते. म्हणजे देव सोडून धम्माकडे जात होते. म्हणजे देव सोडून माणसाकडे प्रवास करत होते. म्हणजे धर्म सोडून बाबासाहेब धर्मनिरपेक्षतेकडे जात होते. सर्व धर्म समभावाकडे जात होते. धर्मातीतेकडे जात होते. निधर्माकडे बाबासाहेब वाटचाल करत होते. या अर्थानं बुद्ध अँड हिज धम्मा हे बाबासाहेबांचं पुस्तक म्हणजे विचाराचा वारसा म्हणजे एक काय त्याला म्हणू आपण एक सौंदर्य स्थळ बुद्ध अँड हिज धम्मा या पुस्तकाकडे आपल्याला एक सौंदर्य स्थळ म्हणून बघावं लागेल आणि वाचावं लागेल. बुद्ध अँड हिज धम्मा म्हणजे खरं तर बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्षतेची मागणी आणि सेक्युलरिझमकडे प्रवास बाबासाहेबांचा खरं तर चालू होता. कारण बाबासाहेबांनी भारतीय संविधान हे सेक्युलर केलं, धर्मनिरपेक्ष केलं. हे नंतर म्हणजे 1950 ला बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना दिली आणि धर्मनिरपेक्षतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्या संपूर्ण भारतीयांचा बदलवला. म्हणजे भारतीय संविधानामध्ये म्हणजे धर्मनिरपेक्षता अशी व्याख्या खरं तर केली जात आहे. म्हणजे जशी जाता जात नाही तसा धर्मही जाता जात नाही. म्हणून सेक्युलरिझम संकल्पनेकडे म्हणजे वैश्विक संकल्पनेला म्हणजे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी खरं तर मर्यादा पाडून दिलेल्या आहेत. हे आपल्याला एक त्यांच्या विचाराचा वारसा म्हणून खरं या विचाराकडे पाहावं लागेल. म्हणजे खरा भारतीय संदर्भात सेक्युलर ही संकल्पना म्हणजे एक विहंगम दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की गौतम बुद्धाच्या दृष्टीचा परीघ अतिशय विशाल असल्यामुळं त्यांची दृष्टी म्हणजे या काळाला पर्यायाने सर्व मिथ्या गोष्टीला आरपार भेदून त्रिकाल बाधित सत्याचा वेध घेणारी आहे. म्हणजे साहजिकच आपण ज्याला सेक्युलर वा सेक्युलरिझम या संज्ञेने अधोरेखित करतो ते सगळं बुद्धाच्या पारदर्शी विचारात प्रतिबिंबित झालं आहे. हे आंबेडकरांना आधीच जाणवलं होतं. हे आपल्याला त्यांच्या सर्व विचारातून दिसून येईल. म्हणजे एका बाजूला बाबासाहेब चातुवर्ण व्यवस्थेशी लढा देत होते आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध लढा देत होते आणि अध्यात्मवाद, दैववाद, ईश्वरवाद यांच्याशी खरं तर ते संघर्ष करत होते आणि दुसऱ्या बाजूला इहेवादी संस्कृतीची उभारणी खरं तर बाबासाहेब करत होते. म्हणजे संपूर्ण इहेवादी म्हणजे समता, स्वातंत्र्यवादी समाज व्यवस्था प्रस्थापित करू पाहत होते आणि लोकशाहीचा पुरस्कार करत होते. सर्वांच्या मनात मानवी हक्काविषयीची प्रस्थापना खरं तर बाबासाहेब करत होते. कारण बुद्ध काळामध्ये माणसे वर्णव्यवस्थेनुसार वागत असत. म्हणजे तसे वागण्याची सक्ती करण्यात यायची. म्हणजे वर्णव्यवस्थेचे जाती व्यवस्थेत रूपांतर झाले आणि जन्मानुसार जात ठरणे सुरू झाले. म्हणजे जाती जातीमधील भोजन निषिद्ध झाले, ठरवले गेले आणि जाती जातीमधील विवाहबंदी आणण्यात आली. स्त्री ही बद्धच होती, म्हणजे दासच होती. म्हणजे स्त्री स्वातंत्र्याला पात्र नाही अशी गुलामगिरीची मोहर खरं तर स्त्रीवर उमटवली होती आणि विधवांसाठी सती प्रथा खरं तर सुरू झाली होती आणि मनुस्मृतीत ह्या सर्व विषमतेचा धर्म पवित्र केला गेला होता. म्हणून बाबासाहेब सेक्युलरिझमचा प्रवास एक नवसंस्कृतीची निर्मिती करत
करत होते हे प्रकर्षानं आपल्याला खरं तर दिसून येतं. मित्र, बाबासाहेब सेक्युलर, बुद्धवादी, विज्ञानवादी आणि समानतेच्या तत्वावर आधारित एक संस्कृती निर्माण करू पाहत होते. माणसाला महानायक करणारी संस्कृती निर्माण करू पाहत होते. हे आपल्याला प्रकर्षानं त्यांच्या संपूर्ण विचाराच्या वारशानं आपल्याला दिसून येतं. बाबासाहेब या विश्वसंस्कृतीचे निर्माते होते यावरून दिसून येतं. म्हणजे विचार विश्वातून ही संस्कृती आपणासमोर उभी राहते. ती कुठेही न थांबणारी संस्कृती आहे. कारण बाबासाहेब स्वतःच म्हणतात, "देअर इज नथिंग फिक्स्ड, nothing internal, nothing sanatan, that everything is changing. That change is the law of life for individual as well as society. In a changing society, there must be a constant revolution of values." कारण बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस तुम्ही व्हॉल्यूम खंड जर पहिला वाचला तर त्याच्यामध्ये बाबासाहेब हे अनित्य आहे, हे सर्व परिवर्तनशील आहे. म्हणजे बुद्धाचं डायनॅमिक्स खरं तर बाबासाहेब त्याच्यामध्ये मांडत होते, त्याची मांडणी करत होते. त्यांचा धम्म हा सर्व चिकित्सेची दारं सर्वांसाठी कायम उघडी ठेवणारा आहे. म्हणजे एही पस्सिको म्हणजे ये आणि चिकित्सा कर आणि मगच मान्य कर. हे बुद्धाचं चिकित्सा स्वातंत्र्य बाबासाहेबांनी त्यांच्या अंतःकरणावरून खरं तर कोरून ठेवलं होतं. म्हणजे अंधश्रद्धेने माझे म्हणणे स्वीकारू नका, सत्सद विवेकाला किंवा अनुभवाला पटलं तरच स्वीकार करू नका. धम्मात गरज पडली तर सुधारणा करा. विचार स्वातंत्र्याची आणि चिकित्सेची खरं तर महती पुन्हा बाबासाहेबांनी त्याचा हवाला दिलेला आहे. तर मित्र, मी आपणास अधिक बोलणार नाही. तेव्हा आपल्याला या मराठवाडा नामांतर दिनाच्या निमित्तानं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा खरं तर आपल्याला वारसा लाभला आहे. म्हणजे इथल्या धर्ममार्तंडांना आणि जातीवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी एका हातात सूर्य घेऊन आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन आपण वाटचाल करूया. इथल्या विषमतेला प्रश्न विचारूया. म्हणजे तेव्हा प्रकाशाला अंधारात ढकलू नका. आपल्याला प्रकाशांचे पुंजके व्हायचे आहे, अंधारांचे वारकरी नाही. आपण प्रज्ञा मित्र आहोत, आपण प्रज्ञा शत्रू नाही. तेव्हा आंबेडकरांचा विचार वारसा आपण समजून घेऊया. मार्क्सच्या मार्गापेक्षा बुद्धाचा मार्ग अनुसरूया. तो अहिंसेचा आहे. मार्क्सच्या निमित्तानं होणाऱ्या क्रांतीने साध्य होणार नाही, कारण त्यातून एकाधिकारशाही निर्माण होईल, त्यातून एकपक्षीय हुकुमशाही निर्माण होईल, व्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी निर्माण होऊ शकते. म्हणून बाबासाहेब देखील बुद्धाचा मार्ग अनुसरला. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे यांना आपलं जीवनमूल्य मानलं आणि हे जीवन व्यतीत केलं बाबासाहेबांनी. म्हणजे बाबासाहेबांचा प्रवास हा धम्मक्रांती आणि सेक्युलरिझमकडे होता. हे आपण विसरून चालणार नाही. बाबासाहेब म्हणाले होते, "द पर्पज ऑफ रिलिजन इज टू एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ द वर्ल्ड अँड द पर्पज ऑफ धम्मा इज टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड." म्हणजे आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचं प्रयोजन हे जगाच्या निर्मितीचं रहस्य उलगडून दाखवणं हे नसून हे जग बदलणं हे आहे. हे आपण नीटपणे समजून घ्यायला पाहिजे. आपण माझं म्हणणं खरं तर सर्वांनी ऐकून घेतलं. सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी धन्यवाद देतो आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. म्हणजे घाईघाईने का होईना आणि ह्या विषयाची मी तयारी केली आणि आपल्यापुढे मी व्यक्त होण्यासाठी नम्रपणे आपल्यापुढे मी सर्व निवेदन केलं. त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. थांबतो. जय भीम.